पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. राज्य सरकारने केलेली कर्जमाफी योजना फसवी, शरद पवारांचे राष्ट्रवादीचा आरोप. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 7/12 कोरा करण्याची मागणी. भाजपा आणि महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि महायुती पक्षातील नेत्यांनी दिले होते. मात्र त्याची पूर्तता न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच जाहीर केलेले अहिल्यादेवी होळकर कारभार माफी योजना ही अतिशय फसवी असून केवळ 2 लाखापर्यंतच आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे ही कर्जमाफी योजना फसवी असल्याचे सांगत 31 मार्चपर्यंत सरसकट शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष नरेश शेळके यांनी केली आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. अहिल्याबाई होळकर कर्जमाफी नावाची योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घोषणा करण्यात आली. ही कर्जमाफी योजना अत्यंत फसवी त्या ठिकाणी आहे. सरकार येत असताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आमचं सरकार जर आलं तर शेतकऱ्याचा 7/12 पूर्ण कोरा त्या ठिकाणी करू, परंतु त्यांनी 7/12 कोरा केला नाही. त्यांनी सांगितलं की 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या थकीत शेतकऱ्यांचं 2 लाख रुपये कर्ज माफ करणार त्या ठिकाणी आम्ही आहोत. म्हणजे ही जी तारीख आहे या तारखेला 4-5% सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी थकीत त्या ठिकाणी नाही. आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की 31 मार्च 2026 पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि ती 2 लाखाची मर्यादा नाही तर शेतकऱ्याकडे असलेलं सगळं कर्ज माफ करा तरच तुमचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन पूर्ण होईल. ही योजना ही फसवी आहे, याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो.